नमस्कार. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये, नवरात्रीच्या 9 दिवसात असं काहीतरी वेगळं वाटतं ना. आपल्याकडे पद्धत आहे, 4 महिने चातुर्मास असतो, 9 महिने नवरात्र असतं. या 9 दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 9 प्रतिभावान महिलांची बातचीत करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. त्या शृंखलेतील आणखी एक डॉक्टर रेणुका देशपांडे. योगायोगानं त्यांचं नाव रेणुका आहे आणि नवरात्र आहे. त्या डॉक्टर आहेत डोळ्यांच्या. त्या डोळ्याच्या आरोग्याच्या विषयामध्ये खूप काळजी घेत असतातच, त्याशिवाय नेत्रदानाविषयीचं त्यांचं काम देखील खूप चांगलं आहे. लोकांना नेत्रदानासाठी उद्युक्त करणे, प्रवृत्त करणे, त्यांच्याकडून तशी फॉर्म भरून घेणे, याबाबतही त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. अर्थात त्याही औरंगाबादलाच काम करत आहेत. डोळ्यांच्या डॉक्टरांना आपण खास महत्त्व देत असतो, कारण डोळे हा माणसांचा खूप लाडका, काळजीचा, नाजूक विषय आहे. नाजूक बऱ्याच अर्थाने डोळ्यांवर खूपच लालित्यामधून बोलता येऊ शकेल, खूप ललित करता येऊ शकेल. पण सध्या तरी एवढंच की डोळे नीट असतील तर बाकी सगळं आयुष्य नीट राहतं, आणि ते नसतील तर बाकी आयुष्याला अर्थ उरत नाही. त्याच डोळ्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर रेणुका देशपांडे आपल्यासोबत आहेत. त्यांचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे, मुंबईत झालं आहे, मूळच्या औरंगाबादच्या त्या, आणि त्या आज आपल्या डोळ्याच्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करत आहेत. डोळ्यांना गोडवा जितका भावतो ना, तितकाच तो बाधतो पण. आता हे गोडवा भावणं आणि गोडवा बाधणं हा जो विषय आहे ना, तो लवकर लोकांच्या लक्षात येत नाही. मधुमेह आणि डोळे यांचा थेट कसा संबंध असतो आणि होतं काय नेमकं? मधुमेह म्हणजे आपल्याला माहितीच आहे, साखरेतला गोडवा वाढतो किंवा साखर वाढते. साखर वाढल्यामुळे जिथं ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात तिथं ही साखर जाऊन साठत राहते आणि छोट्या रक्तवाहिन्या या बंद पडायला लागतात. याचेच परिणाम काही आम्ही एंड ऑर्गन्स म्हणतो, की जसं डोळ्यामध्ये दिसतात, कारण या रक्तवाहिन्या पुढे कंटिन्यू नाही होत, आणि रक्तवाहिन्या बंद पडल्या की तिथून रक्तवाहिन्या फुटतात, छोटे छोटे रक्तस्राव होतात किंवा क्षार बाहेर पडतात आणि सूज चढते. आणि याचेच परिणाम ज्याला आपण म्हणतो डायबिटिक रेटिनोपॅथी असं आपण म्हणतो, ही वाढायला लागली की नजरेवर परिणाम व्हायला लागतो, दृष्टी कमी व्हायला लागते. याला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रेड करतो, जसं माइल्ड टू सिव्हिअर, ग्रेड 1, 2, 3, 4. आता बऱ्याच वेळेला याच्यात महत्त्वाचं हे आहे की हे लक्षात येत नाही, याची कुठलीही लक्षणं सुरुवातीच्या काळामध्ये दिसत नाहीत. शुगर जास्त असली तरीही नजर ही कमी होते जेव्हा रेटिना 40% डॅमेज होतो किंवा खराब झालेला असतो, आणि म्हणूनच आपण त्याच्याकडे लक्ष ठेवणं जास्त गरजेचं राहतं, ज्याच्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं, प्रत्येक वेळेला एक रुटीनमध्ये नियमितपणे त्यांना दाखवणं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट करणं हे महत्त्वाचं. मधुमेह झाला तर तो डोळ्यावर परिणाम करतोच असं काही आहे का? हो, ज्यांना ज्यांना मधुमेह आहे, मधुमेहाचा परिणाम हा डोळ्यावर होतोच. अर्थात याला काही प्रत्येक पेशंटप्रमाणे असणारे रिस्क फॅक्टर्स असतात. प्रत्येक पेशंटमध्ये तितक्याच प्रमाणात याचा परिणाम होईल असं नाही. दुसरं असतं की पेशंटची शुगर लेवल्स कशा प्रकारे कंट्रोल्ड आहेत. जर शुगर चांगली नियंत्रित राहत असेल तर हे परिणाम उशिरा येतात किंवा कमी स्वरूपात येतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला मधुमेह झाला म्हणून घाबरून जायची गरज नाही. जर मधुमेह नियंत्रित राहत असेल किंवा तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये ठेवत असाल, पथ्यपाणी व्यवस्थित पाळत असाल, दाखवत असाल, तर हे परिणाम बरेच उशिरा येतील आणि कमी प्रमाणात येतील. एक पण बरी गोष्ट आहे, खूपच गोड आहेस ग तू असं म्हणणारे जे प्रियसीला म्हणतात ना, त्यांना त्या मधुमेहाची भीती नाही आहे. त्यामुळे फक्त गोड खाण्यापासून स्वतःला जरा सावध ठेवा, गोड बघण्यापासून नव्हे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या मधुमेहातून किंवा अन्य विषयातून येणारं अंधत्व हे आता मुलांच्यामध्येही, लहान मुलांच्यामध्ये वाढत चाललं आहे. लहान मुलांचाही मधुमेहाचा त्रास वाढतोय आणि त्यातून डोळ्यावरती परिणाम होतोय. हे प्रमाण आता किती आहे, म्हणजे मुलं किती सध्या सुरक्षित आहेत या आजारापासून?
मधुमेहाचं प्रमाण लहान मुलांमध्ये दिसतो, तो टाईप 1 डायबिटीस आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्येही डायबेटिक रेटिनोपॅथीचं प्रमाण दिसतं. या लहान मुलांमध्ये मधुमेहामुळे होणारे जे डायबेटिक रेटिनोपॅथीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं एल्डरली लोकांमध्ये, म्हणजे वयोवृद्ध लोकांपेक्षा. आणि हे प्रमाण जवळपास 40 ते 45% मुलांमध्ये दिसू शकतं. लवकर हे परिणाम येतात आणि जास्त गंभीर स्वरूपाचे येतात. पण मुलांमध्ये त्याहीपेक्षा बाकीचीही कारणं बरीचशी असतात, ज्याच्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर आजकाल आपण परिणाम बघतोय. म्हणजे माझ्याच प्रॅक्टिसच्या या 20 वर्षामध्ये सुरुवातीच्या काळातला बदल आणि आता सगळे ही जी आपली साधनं आलेली आहेत, गॅडजेट्स जे आपण स्क्रीन रिलेटेड वापरायला लागलो, याच्यामुळे सगळे होणारे डोळ्यावर परिणाम आणि डोळ्याच्या आरोग्याला घातक असे होणारे या प्रकारचे परिणाम आम्ही या मागच्या काही वर्षात बघायला लागलेलो आहे. गॅजेट्स टाळावे की वापरताना काही काळजी घ्यावी, काय म्हणजे, कारण टाळता येणं शक्य नाही अशी स्थिती आली आहे. ते अविभाज्य भाग झालेत आमच्या आयुष्याचा. मोबाईल आम्हाला हवा आहे, कम्प्युटर स्क्रीन आम्हाला हवा आहे, टी व्ही आम्हाला बघावं वाटतोय. आता लॉकडाऊनपासून तर अखंड टी व्ही, मोबाईल आणि सगळंच आयुष्य त्याच्या भोवती, स्क्रीन भोवती चाललेलं आहे. अशा स्थितीमध्ये गॅजेट वापरणार आवश्यक असलेल्या माणसाला कोणती काळजी घ्यावी लागेल? तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे, कारण ही गॅडजेट्स आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्याच्याशिवाय आपलं आयुष्य आता आपण कल्पनाही करू शकणार नाही. किंबहुना मागचं आता 2 वर्ष हे कोविडच्या काळात सगळा अभ्यास, सगळं काम त्याच्यावर चालू आहे, त्यामुळे ते पूर्णपणे बंद करणं काही योग्य नाही, म्हणजे ते तसं वर्कआउट होणार नाही. पण या ह्याच्यात आपण काही गोष्टी नक्कीच पाळू शकतो. पहिलं मी सांगेन की अतिरिक्त वापर टाळा. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की काम होतं किंवा ऑनलाईन शाळा होतात आणि नंतर मग मजा म्हणूनही बऱ्याच वेळा त्याच्या गेम खेळणं किंवा व्हिडिओ बघत बसणं, रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर काहीतरी करत राहणं, हा अतिरिक्त वापर आपण नक्कीच टाळू शकतो. दुसरं त्याच्यामध्ये आहे की बऱ्याच जणांना मोबाईलचा लाईट कमी करून अंधारात मोबाईल वापरायची सवय असते किंवा स्क्रीन वापरायची, लॅपटॉपवर काम करत बसायची सवय असते. आता हे नक्कीच टाळलं पाहिजे, कारण अंधारामध्ये तुम्ही काम करताना आधीच डोळ्यावर ताण असतो आणि जेवढा तो ताण वाढेल, जेवढं तुम्ही ते करत राहाल, कमी ब्राईटनेस करून करत राहाल, तर तो ताण अजून वाढत जातो. डोळ्याला जरी ते त्यावेळेला शांत वाटलं तरी ॲक्च्युली ते डोळ्याला जास्त त्रास देत असतं. हा एक दुसरा पार्ट आहे. तिसरा पार्ट जो आहे की बऱ्याच वेळेला झोपून या गॅडजेटचा, स्पेशली मोबाईल आल्यापासून, मोबाईल जेव्हापासून कम्प्युटरसारखं काम करायला लागला आहे तेव्हापासून आपण बरेच जण झोपून मोबाईलचा वापर केला जातो, अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध म्हाताऱ्या लोकांपर्यंत. आता हे अतिशय चुकीचं आहे, कारण जेव्हा तुम्ही झोपून या गॅडजेटचा वापर करता तेव्हा डोळ्यांची तुमची क्षमता ही पूर्णतः ताणली जाते आणि जो काही डॅमेज व्हायचा तो जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आणि याच्याबरोबर असलेली पुरेशी झोप हाही एक प्रकार आहे. बऱ्याच वेळा मोबाईल बघण्याच्या नादात, एखादं सिनेमा बघण्याच्या नादात, गॅडजेट्स वापरण्याच्या नादात झोप पूर्ण होत नाही. जरा जाग आली की मोबाईल घेऊन लोक रात्र बसतात, मग त्याचेही परिणाम डोळ्यावर होतात. जर या गोष्टी टाळल्या तर डोळ्याचं आरोग्य काही प्रमाणात तरी आपण टिकवून ठेवू शकू. कराग्रे वसती वसते लक्ष्मी म्हणणाऱ्यांनी कराग्रे वसती लक्ष्मीच म्हणावं, कराग्रे वसती भ्रमणध्वनी सध्या तरी टाळावं असंच त्या म्हणतात. खरं तर डॉक्टरांचं कौतुक, म्हणजे कुठल्याही माणसाला मी जे टाळतो हे की तुम्ही काय काम केलं आहे हे सांगा म्हणणं टाळतो. मला एक सांगायचं आहे की आपल्या क्लिनिकमध्ये लोकांवरती उपचार करता करता आत्तापर्यंत 700-750 लोकांचे नेत्रदानाचे फॉर्म भरून घेऊन त्यांना नेत्रदानासाठी प्रवृत्त त्यांनी केलेलं आहे. म्हणजे उद्या 700-750 लोकांच्या फॉर्ममुळं किमान 1500 लोकांना हे जग पाहता येणार आहे. हे त्यांच्या कामाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबाबत आपण त्यांना विचारणार आहोत की नेत्रदानाची चळवळ, नेत्रदानाची इच्छा, ती व्यापकता वाढत चालली आहे का? त्यासाठी काय करणं आवश्यक आहे आता लोकांनी? नेत्रदानाची चळवळ जसं तुम्ही म्हणता किंवा ही व्यापकता पहिल्यापेक्षा थोडी बरी आहे, पण तरीही याच्यात अजून खूप सुधारणा व्हायची गरज आहे. म्हणजे आपल्या देशात वर्षाला जे कॉर्नियल अंधत्व म्हणतो की जे आपण नेत्रदानामुळे कमी करू शकतो किंवा संपवू शकतो, अशी साधारण 80,000 रुग्ण वर्षाला असतात आणि नेत्रदानाचं प्रमाण आहे फक्त 20,000 ते 25,000. आता जोपर्यंत आपण ही जागरूकता वाढवत नाही, 50-55चा फरक आहे मोठा, आणि दरवर्षी त्याच्यात काही अंध लोक अजून ॲड होत जातात. त्यामुळे हे जोपर्यंत प्रमाण वाढत नाही तोपर्यंत हे अंधत्व आपण दूर करू शकणार नाही आणि हे सहज करणं शक्य आहे. आता याला फक्त नेत्रदान तुम्ही म्हणाला तसं हे वाढवण्यासाठी फक्त काय आहे ती जागरूकता आणि त्या व्यक्तीची इच्छा.
एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल नेत्रदान करायची तर जिवंत असताना ती व्यक्ती प्रतिज्ञापत्र भरून देऊ शकते, आय बँकमध्ये हे ठेवू शकतात. म्हणजे पण तरी हे एक मॉरल जबाबदारी असल्यासारखं आहे की नातेवाईकांना माहीत असणं गरजेचं आहे. पण मी याच्या पुढे जाऊन म्हणेन की एखाद्या व्यक्तीची नेत्रदानाची इच्छा असेल, म्हणजे मृत्यूसमयी व्यक्त केली असेल किंवा जवळच्या नातेवाईकांना वाटलं की आपल्या या व्यक्तीने इवन त्याच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये राहावं, तरीही ते नेत्रदान करू शकतात. तसं प्रतिज्ञापत्र भरून देऊ शकतात आणि त्या अगदी ऐन वेळेला सुद्धा नेत्रदान करून घेतलं जाऊ शकतं, जेणेकरून 2 व्यक्ती उद्या जग बघू शकतील आणि तुमची जवळची व्यक्ती डोळ्यांच्या रूपाने तुमच्यामध्ये राहू शकते. आणखी एक अडचण येते आहे की ज्याला आपण काहीच टाळू शकत नाही, कुणी काही बोलू शकत नाही, आणि ती अडचण अशी आहे की मृत्यूपश्चात त्याचे नातेवाईकच डोळे काढून घ्यायला नाही म्हणतात. आणि अशा वेळी तो डॉक्टर असेल किंवा त्या हॉस्पिटलची माणसं असतील याला बाध्य करू शकत नाहीत त्या रुग्णाच्या नातेवाईकाला, कारण मेलेला व्यक्ती असतो, मुलीला आवडत नाही, मुलाला आवडणार नाही, छान वाटणार नाही, अशी कारणं असतात. अशा लोकांनी थोडंसं या भावना सोडून देऊन काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा अनुभव किती आलेत, किती आहेत? नक्कीच तुम्ही म्हणालात तसं बऱ्याच वेळेला असं होतं की शेवटी जवळचा व्यक्तीचा मृत्यू हा खूप भावनात्मक प्रसंग असतो. त्या कुटुंबासाठी अवघड भावना असतात ज्या वेळेला हे सगळे फेस करतात. आणि एक डॉक्टर म्हणून आम्ही जेव्हा अशा प्रसंगांच्या वेळेला जातो, त्या व्यक्तींनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेली असते किंवा प्रतिज्ञापत्र भरून दिलेलं असतं, त्यामुळे पुढची प्रोसेस होते. पण आम्ही तिथे पोहोचेपर्यंत त्या भावनेच्या आवेगात म्हणा किंवा एकूण बाकी कोणतरी येऊन म्हणतं की नको नको असं होईल किंवा नाही नाही हे असं करू नका, विद्रूप होईल चेहरा, असं या भावनेच्या ह्याच्यामध्ये हे नेत्रदान करण्यासाठी नाही म्हणलं जातं. आणि अशा वेळेला या भावनांना आम्ही नाही म्हणू शकत नाही एक डॉक्टर म्हणून, कारण एक माणूस म्हणून आम्ही या भावना समजून घेतो. पण तरीही एक डॉक्टर आणि समाजातली एक व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की इथं फक्त जागरूकता आणि आपण आपल्या भावना थोड्याशा तिथं सांभाळून घेण्याची गरज आहे. सगळ्या ज्यांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे की नेत्रदान व्हावं, त्यांनीही आपल्या नातेवाईकांना हे कुठंतरी थोडंसं समजावून सांगण्याची किंवा त्याच्यावर चर्चा करण्याची घरात गरज आहे की माझी ही इच्छा आहे आणि हे केलं जावं. तर हा बदल हळूहळू समाजात घडायला लागेल. हा नक्कीच घडेल असा बदल, अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. 50-55 हजार लोक अजूनही डोळ्यापासून वंचित आहेत आणि त्यांना ते डोळे मिळावे अशी अपेक्षा ते स्वतः करतायत, त्यांचे नातलग करतायत. एवढे डोळे घेऊन आपण रोज जातोय. एक छोटीशी मराठी कविता आहे, डोळे तुझे असे की डोळ्यात साठवावे, डोळेच आठवावे, डोळ्यात विसरावे. तिच्या डोळ्यात विसरायला तुम्हाला नक्कीच आवडतं, डोळ्यात साठवून ठेवायलाही नक्कीच आवडतं. तुमच्या माणसाने तुमच्या डोळ्यात साठवून ठेवलेलं जग दुसऱ्यांनाही बघता यावं, त्यालाही हे जग तुमच्या माणसांच्या डोळ्यात साठवून ठेवता यावं, यासाठी काम करणं आवश्यक आहे. डॉक्टर रेणुका देशपांडेही त्यासाठी काम करतायत. त्यांना खूप मोठं यश मिळतं आहे, लोक प्रतिसाद देत आहेत. अपेक्षा एकच आहे की या प्रतिसादाला त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याच्या इच्छेला, त्याच्या अंतिम इच्छेला आपण सन्मान केला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की त्यांना आपले डोळे द्यायचे होते आणि ते डोळे देण्याची तयारी आपण सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. गरुड ॲड्ससोबतच्या या नवरात्रीच्या विशेष उपक्रमामध्ये आपण ही आणखी एक मुलाखत घेतलेली आहे. पुन्हा भेटणार आहोत नव्या कर्तृत्ववान व्यक्तीसोबत, नवा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.